आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आपल्या विदर्भातला, आपल्या आजी आजोबांच्या काळातला सगळ्यांचा फेवरेट नाश्ता, तो म्हणजे उकडपेंडी. उकडपेंडीची रेसिपी खूप सिंपल आहे. जर तुम्ही विदर्भातले आहात तर तुम्हाला माहितीच असेल उकडपेंडी कशी बनवली जाते. जर तुम्ही विदर्भातले नाही आहात तर तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की बनवून बघा. तुम्हाला खूप आवडेल आणि खूप पौष्टिक आहे. तुम्ही ही डब्यात पण घेऊन जाऊ शकता, मुलांना डब्यात देऊ शकता. सगळे खूप आवडीने खातील या रेसिपीला. तर सगळ्यात पहिल्यांदा तेल टाकलं, त्यानंतर मग जिरं मोहरी टाकलं, त्यानंतर शेंगदाणे टाकले, शेंगदाणे तळून घेतले, त्यानंतर मग कांदा कापलेला टाकला, त्यानंतर मग कांदा होऊ दिला आणि नंतर मसाले टाकले, जे पण बेसिक मसाले आहेत ते, आणि मग आपलं गव्हाचं पीठ टाकलं, म्हणजे कणिक म्हणतो आम्ही त्याला, आणि ते छानपैकी भाजून घेतलं. जोपर्यंत त्याचा सुगंध येत नाही तोपर्यंत भाजून घ्यायचं. आणि नंतर मग ते छानपैकी भाजून झाल्यानंतर त्यात थोडं थोडं गरम पाणी टाकत राहायचं. एकदम गरम पाणी नाही टाकायचं, कारण ते जास्त ओढून घेत नाही आपल्या रव्यासारखं. म्हणून मग थोडं थोडं गरम पाणी टाकत राहायचं. आणि अशा प्रकारची ती मोकळी उकडपेंडी बनवून रेडी आहे. आणि थोडं वाफ घेऊन घ्यायची त्याला, आणि मग आपल्याला कोथिंबीरनी त्याला गार्निश करायचं आहे. आणि आपली उकडपेंडी रेडी आहे. मीठ टाकायला विसरू नका, मी तुम्हाला मीठ सांगितलं नाही. आणि थोडी अशी वरून साखर घाला, म्हणजे टेस्ट छान लागेल. आणि आपली ही उकडपेंडी सर्व करायला रेडी आहे. त्यासोबत दही द्या, खूप टेस्टी लागते. आणि नक्की ट्राय करून बघा. नंतर मग देवपूजा केली, अशा प्रकारची माझी देवपूजा झाली. आणि नंतर ही क्लिप खूप जुनी आहे, पण तुम्ही खूप जण विचारत होते की ताई ते मस्किटो डोअर कसं लावलेलं आहे, ती नेट कशी लावलेली आहे, तर त्यामुळे मग ही तुम्हाला दाखवत आहे. आधी जी ॲमेझॉनवर मिळते ती मॉस्किटो नेट लावली होती मी, पण ती फाटल्यानंतर मग आम्ही हे मॉस्किटो डोअरच बसवून घेतलं. इथे मी आली होती ENT डॉक्टरकडे, कारण माझ्या कानात काही दिवस झाले खूप त्रास व्हायला लागला होता. म्हणून मग ENT डॉक्टरला दाखवलं, त्यांनी ट्रीटमेंट दिली. नंतर घरी आल्यानंतर मग मला हेअर ऑइलिंग करायची होती, कारण मला हेअर वॉश करायचं होतं म्हणून. आणि हे जे ऑइल आहे हे मी घरी बनवलेलं आहे. याची रेसिपी ऑलरेडी तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे. आणि हे टूल यूज करते मी जेव्हा पण मी हेअर ऑइलिंग करते त्यावेळेला, कारण यांनी स्कॅल्प पण क्लीन होतो आणि ब्लड सर्क्युलेशन पण होते आणि डॅन्ड्रफ पण क्लीन होतो. तुम्हाला पण पाहिजे असेल तर लिंक कॉमेंट करा. तुमच्या DM मध्ये तुम्हाला डायरेक्ट याची लिंक मिळून जाणार. चला मग बाय.